चला नमस्कार. रक्षाबंधन स्पेशल अपडेट आलेले 3,000 रुपये आता नक्की झाले तुमच्या खात्यात लाडक्या बहिणीच्या वितरित केले जाणार आहे. किती रुपये? तर 3,000 रुपये. रक्षाबंधन राखी दाखवली 3,000 रुपये तुम्हाला दिलेले आहेत का? तर नाही, तुमच्या खात्यात येणार आहेत. रक्षाबंधन स्पेशल अपडेट 3,000 रुपये हप्ता आणि नवीन GR. लाडक्या बहिणींनो 1,500 नाही तर आता सरकार 3,000 रुपये तुम्हाला देणार आहे. परंतु कधीपर्यंत तुमच्या हातात येणार आहे? अफवावर विश्वास न ठेवता जाणून घ्या हप्त्याचं गणित, डिलीट झालेला GRचं सत्य आणि तारखांची संपूर्ण माहिती. कधीपर्यंत तुमच्या खात्यात केले जाणार आहेत. अनेक ठिकाणी 92 लाख महिला अपात्र झाल्यात. तुम्ही सुद्धा अपात्र होताल का? सर आम्ही सुद्धा अपात्र झालोत का? आम्हाला अजून पैसे आलेले नाहीयेत. काही महिला आलेत का? अशा अनेक महिलांची कॉल आहेत. काही काळजी करू नका. महाराष्ट्रामध्ये अजून कुठल्याच महिलांना जुलै ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे वितरित झाले नाहीयेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मागचा हप्ता तुम्हाला आला असेल तर येणारा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यात वितरित केला जाणार आहे. रक्षाबंधनानिमित्त सरकार त्या ठिकाणी पहिला जो GR डिलीट केलेला आहे. आता तुम्हाला एकंदरीत 2 हप्ते दिले जाणार आहेत. तुम्ही जर पाहिलं तर रक्षाबंधनाची भेट 3,000 रुपये कशी मिळणार आहे? जुलै महिन्याचे 25वा हप्ता 1,500, ऑगस्ट महिन्याचा 26वा हप्ता 1,500, असे एकत्रित एकूण 3,000 रुपये तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत. मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही रक्षाबंधनानिमित्त 2 हप्ते एकत्र देण्याची सरकारची तयारी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सर्व महिलांपर्यंत हा शेअर करा. अनेक जण आहेत लाईक करत नाहीत आणि त्यासोबत सगळ्या महिला वाट बघतात पैसे कधीपर्यंत येतात. त्या सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जर पाहिले असेल तर नवीन बघा 12 ऑगस्टचा GR डिलीट झालेला आहे. आता 1,500 रुपयाच्या हप्त्यासाठी आलेला जुना GR वेबसाईटवर हटवण्यात आलाय. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये नवीन GR नुसार किती पैसे येणार आहेत? तर 3,000 रुपये. घाबरण्याचं अजिबात कारण नाही, कारण 3,000 रुपयाच्या 2 हप्ते एकत्र वाटपासाठी सुधारित आणि नवीन GR काढण्याची तयारी सुरू असल्यामुळे जुना GR मागे येण्यात आल्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. परंतु 3,000 रुपये मिळण्याचे सबल पुरावे काय आहेत? तर मीडिया रिपोर्ट नुसार अधिकाऱ्यांची माहिती, त्याच्यामध्ये महिला आणि बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या संकेतानुसार 3,000 रुपये जमा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासोबत मागील वर्षी सरकारने रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या अगोदरच एकत्रित 3,000 2 हप्ते एकत्रित दिले होते. तर यावेळेस सुद्धा अशाच प्रकारे सरकार काय करणार आहे? तुम्हाला 2 हप्ते एकत्रित देणार आहे. खात्यात पैसे कधी जमा होणार आहेत त्याचं संभाव्य वेळापत्रक जर पाहिलं असेल तर 15 ते 19 ऑगस्ट संपली. आज 19 ऑगस्ट ती पण संपलेले. 20 ऑगस्ट पासून ते साधारणतः 28 ऑगस्ट, 20 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला पैशाचं वितरण केलं जाणार आहे. रक्षाबंधन या तारखेपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये जमा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. अत्यंत महत्वाची तारीख या दिवसापासून कुठली? तर 20 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट मध्ये तुम्हाला पैशाचं वितरण त्या ठिकाणी केलं जाणार आहे. 92 लाख महिला आहेत. या महिला काय आहेत? तर अपात्र झालेल्या आहेत. मग त्या ठिकाणी या महिला परत पात्र होतील का? तर EKYC प्रक्रियेच्या माध्यमातून त्या महिला परत ज्या आहेत, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे, पिवळं रेशन कार्ड आहे, केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे, सगळ्या अटीमध्ये बसत आहेत, पण काही तांत्रिक कारणामुळे त्यांना पैसे आले नसतील तर EKYC सुरू झाल्यानंतर त्या महिलांच्या खात्यात सुद्धा पैसे येतील. आता जर तुम्ही पाहिलं असेल तर नवीन भरती प्रक्रिया परत एक 34 पासवर राबवली जाणार आहे. त्याचंच आजच नवीन परिपत्रक आहे कोतवाल नावाचं, आणि त्यासोबत फक्त महिलांसाठीच एक भरती प्रक्रिया आहे. अंगणवाडी परिवेशिका नावाचं पद आहे. काय नाव आहे? फक्त महिलांसाठी. काय नाव आहे? अंगणवाडी पर्यवेक्षिका. कोणासाठी आहे? पुरुष फॉर्म भरू शकतो का? तर नाही, फक्त महिलाच फॉर्म भरू शकतात. या पदाचं नाव आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका. काही जण अंगणवाडी मुख्य शिविका हे त्याचंच नाव आहे, अंगणवाडी सुपरवायझर त्याचंच नाव आहे. तर यासाठी पगार किती असतो? सुरुवातीला तुम्ही जर जॉईन झालात, नोकरी लागलात तर 35,400 ते 1,12,400 एवढं पगार या अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी असतो. त्याची जाहिरात पुढच्या महिन्यात येणार आहे. जाहिरात यायच्या अगोदरच तुम्ही बॅच जॉईन करून घ्या. तुम्हाला या अंगणवाडी पर्यवेक्षकाची पात्रता काय आहे? तर ज्या महिलांचं BA झालेलं असेल, काही महिला आहेत ज्यांचं BCom झालं असेल, काही महिला आहेत ज्यांचं BSc झालं असेल, किंवा काही महिला आहेत ज्या महिलांचं इंजिनिअरिंग झालं असेल, डॉक्टर, इतर टेक्निकल डिग्री झाली असेल, तर फक्त एनी ग्रॅज्युएशन ज्या महिला झालंय त्या महिलांसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका नावाचं पद आहे. या पदासाठी तुमची पात्रता ही आहे, कुठलंही ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही फॉर्म भरू शकता. आता याची फॉर्म सुटलेले आहेत का? तर हो, फॉर्म सुटलेले आहेत.
फॉर्म भरू शकता. पण कोणासाठी? ज्या महिला अंगणवाडी सेविका आहेत, ज्यांना 10 वर्ष झालेत, अशा महिलांसाठी फॉर्म सुटलेत, त्या फॉर्म भरू शकतात. मग ज्या महिलांचं एनी ग्रॅज्युएशन झाले, BA झाले, BCom झाले, BSc झाले, या महिलांना जर अंगणवाडी प्रवेशिकेचा फॉर्म भरायचा असेल तर अजून तुमची जाहिरात आली नाहीये, पुढच्या महिन्यात तुमची जाहिरात येणार आहे. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी बॅच आपली सुरू झालेली आहे. बॅचची 28 ऑगस्ट पर्यंत फीस ठेवलेली आहे 990 रुपये. किती आहे? 990. कधीपर्यंत? 28 ऑगस्ट पर्यंत. ज्या महिलांचं BA BCom BSc झालं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पुढील महिन्यात जाहिरातीची वाट न बघता आत्ताच आपली अंगणवाडी प्रवेशिका नावाची बॅच आहे ती जॉईन करा. बॅच जॉईन करायसाठी तुम्हाला काय करायचं तर आपला नंबर दिला, या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे, सर मला अंगणवाडी प्रवेशिका किंवा अंगणवाडी मुख्य सेविका किंवा अंगणवाडी सुपरवायझरची बॅच जॉईन करायची आहे. तर हा नंबर आहे 95 52 62 95 63. या नंबरला व्हॉट्सअप करा. गोविंद नवल सर नावाने किंवा श्री अकॅडमी हा नंबर त्या ठिकाणी सेव्ह करा. काय आहे? अंगणवाडी प्रवेशिका नावाची बॅच आहे. इथं नंबर दिसत नाही, इथं नंबर देतोय, या नंबरला व्हॉट्सअप करा 9552629563. हा, त्या ठिकाणी तुम्हाला 100 प्रश्न 100 मार्कासाठी विचारले जातात. संपूर्ण तुमचा सिलेबस दिलेला आहे. बॅच मध्ये श्री अकॅडमीचा आपला ऍप डाउनलोड करून घ्या, त्याची तुम्हाला लिंक दिली जाईल किंवा हा व्हिडिओ बघताय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीची लिंक आहे, ऍप डाउनलोड करून घ्या. त्याच्यात पेड कोर्सेस मध्ये अंगणवाडी प्रवेशिकाचं बॅनर आहे, तिथं तुम्हाला 990 फी दिसेल. बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. ज्या महिला आहेत, गृहिणी आहेत, शिक्षण चांगलं झालेलं आहे परंतु पुढं बाहेर जाऊन शिक्षण घेता येत नाही किंवा बाहेर जाऊन कुठं क्लास लावता येत नाहीये, तर मोबाईलवर बसल्या घरी बसल्या तुम्ही क्लासेस जॉईन करू शकतात. या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा. आपलं श्री अकॅडमीचं क्लास आहे किंवा श्री अकॅडमीचं ऍप आहे, त्या ऍपची तुम्हाला लिंक पाठवली जाईल. ऍप डाउनलोड करून घ्या आणि तिथून तुम्ही या अंगणवाडी प्रवेशिका, अंगणवाडी सुपरवायझर, अंगणवाडी मुख्य सेविकेची बॅच जॉईन करून घ्या, जेणेकरून जाहिरात यायच्या अगोदर तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम होईल आणि परीक्षा तुम्ही जॉईन होताल, परीक्षा त्यात पास होताल. परीक्षा पास झाल्याच्या नंतर तुम्हाला वेतन किती आहे म्हणजे पगार किती येतं? 35,400 तुमचं मूळ वेतन आहे ते 1,12,400 पर्यंत. हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करून द्या. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्याचे सुद्धा लिंक दिलेले, जॉईन करून घ्या. ठीक आहे. थांबतो. हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, लिंकला क्लिक करायचं आहे. टेलिग्रामला तुम्ही जॉईन होऊन जाता. अगोदर टेलिग्राम तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल. ठीक आहे. श्री अकॅडमीचं ऍप आहे, ह्या व्हिडिओ बघता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची सुद्धा लिंक आहे, लिंकला क्लिक करा. श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे ते डाउनलोड करून घ्या. त्याच्यात रजिस्टरचा पर्याय आहे, रजिस्टर करून घ्या. ठीक आहे. थांब.